राज्य सरकारनं शेतकऱ्यांना धक्का दिलाय। भूसंपादन मोबदल्याच्या व्याजदरात कपात केलेली आहे। विलंबानं मिळणाऱ्या मोबदल्याच्या व्याजदरात कपात केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा धक्का बसलाय। शेतकऱ्यांना 6.25% व्याजदर मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। राज्यातील धरणे 72% भरले असून कोकण आणि पुणे आघाडीवरती, तसेच जायकवाडीमध्ये 93% पाणी साठा, तर उजनी आणि खडकवासला धरण 100% भरले असून राज्य सरासरीपेक्षा पाऊस कमी। मराठवाड्यातील लघु आणि मध्यम धरणामध्ये कमी पाणी साठा असून अर्धा पावसाळा संपला तरी धाराशिव आणि बीडची परिस्थिती चिंताजनक। नुकसान जास्त मात्र भरपाई कमी। केवळ 60% शेतीचाच पीक विमा अर्ज भरला असून वाढलेला हप्ता, अपुरी भरपाई आणि किचकट अटींमुळे मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। उत्पादक खर्च वाढला। सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आला असून बहरलेल्या पिकावर रोड किडींचा प्रादुर्भाव, तर उत्पादनात घट होण्याची शक्यता, तसेच पावसाच्या अनियमिततेने शेतकऱ्यांची अडचण वाढली। मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये धो पाऊस, तर हिमाचलमध्ये रस्ते बंद, तसेच उत्तर प्रदेशमध्ये यमुनेच्या पाणी पातळीमध्ये झाली मोठी प्रमाणात वाढ। वीज बिल वाढले की घटले? 5% घरात चेक मीटरची कसोटी सुरू असून स्मार्ट मीटरवरून ग्राहकांमध्ये रोष। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिल वाढण्याचे तत्काळ मीटरच्या अचूकतेबाबत उपस्थिती होणारे प्रश्न आणि ग्राहकांमध्ये नाराजीच्या पार्श्वभूमीवर आता स्मार्ट मीटरचीच परीक्षा घेतली जाणार आहे। पूर्ण आरक्षण शिवाय मागे हटणार नाही, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका, तर बावनकुळेसह सत्ताधाऱ्यांवरती टीका। तसेच 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली। वाशिमच्या बाजारात हळदीची चमक, तर कांडीला 17,100 रुपयांचा दर मिळाला असून गट्टू हळदीला 15,700, तर तुकडीला 14,200 रुपयाचा दर मिळाला। तसेच वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानीचे वातावरण। सोयाबीनची आवक घटली असून दर 6,500 ते 7,000वरती स्थिर, तर खासगी फ्लॅटचे दर 60,000च्या पुढे गेले असून शेतकऱ्यांकडील साठा संपत आल्याचा परिणाम। सखीचा आधार वाढाला। वर्षभरात 8,100 पीडित महिलांना मदत, तर 15% झाली वाढ। राज्यामध्ये 67 सखी वन स्टॉप सेंटर, तर हिंसाचारग्रस्त महिलांची संख्याही वाढते। विद्यार्थ्यांना खणखणीत ऐकू येणार, राज्यातील शाळांना स्पीकर सेट मिळणार। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सुमारे 16,000 शाळांना लवकरच स्पीकर सेट उपलब्ध होणार आहेत। भूसंपादनाचा मोबदल्यात उशीर झाल्यास जास्त व्याज, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। त्या अग्निष्ठाक योजनेच्या अंमलबजावणीसाठी 4 पदांना मान्यता, तर हदगाव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उपलब्ध। तांत्रिक अडथळ्यामुळे शिक्षक भरतीला ब्रेक लागला असून आता 13 ऑगस्ट पर्यंत अर्ज करा। तसेच अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा दिवस वाया जात असून ओटीपी येतो 4 तासांनी। आटपाडी तालुक्यात खरीप पिके धोक्यामध्ये आले असून बळीराजा हतबल, तसेच दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून चाऱ्यांचे संकट। उशिराच्या पावसाने सोयाबीनऐवजी मक्याचे चित्र वाढले। खरीप क्षेत्रात मोठा बदल झाला असून 90% पेरण्या पूर्ण, तर भुईमुग क्षेत्रात वाढ झाली, तर उडीद मूग क्षेत्रात घट। गंगापूर तालुक्यामध्ये कांदा दरावरून शेतकरी आणि व्यापारी आमने-सामने। 2,400 रुपयांचा लिलाव नाकारण्याचा आरोप, तर दुसऱ्या लिलावात 2,300 रुपये भाव। गंगापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीवरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली। पहिल्या लिलावात कांद्याला 2,400 रुपये भाव दिल्यानंतरही व्यापाऱ्यांनी कांदा घेण्यास नकार दिल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात गर्दी केली, तर संबंधित व्यापाऱ्यांचं लायसन्स रद्द करून कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जल जीवनच्या 46 योजनांना स्थगिती, कामे रेंगाळल्याने शासनाने घेतला मोठा निर्णय। आधी वंदे मातरम, मग जन गण मन। सार्वजनिक कार्यक्रमातील गीत क्रमात बदल झाला असून 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून प्रथमच गुंजणार संपूर्ण वंदे मातरम। मुलं वऱ्हांड्यात, छतांचे कॉन्क्रीट कोसळल्याने 13 मुलांसह 2 शिक्षक गंभीर जखमी। अक्कलकोट तालुक्यातील बबला जिल्हा परिषद शाळेचा प्रकार, तर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून दुर्घटना टळली। निम्मा पावसाळा सरला तरी बार्शीतील प्रकल्प थांबलेलेच असून नवीन पाण्याची आवक नाही, तर जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक। अकोट तालुक्यात कपाशीवर आकस्मिक मर रोगांचा धोका, तर शेतकऱ्यांवर आणखी एक संकट आले असून उपाययोजना करण्याचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला। कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना मिळणार नवीन पीक कर्ज, तर अकोला जिल्ह्यातील 11,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी। ड्रोनद्वारे फवारणीचे महान येथे प्रात्यक्षिक, तर शेतकऱ्यांचा प्रतिसाद। सोयाबीन, कापूस, मका, हळद तसेच भुईमुग पिकांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते। बुलढाणा जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरणाअभावी 30,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती रखडली, तसेच 34,800 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 295 कोटी रुपये जमा।
पूरग्रस्त 3,600 कुटुंबियांना मिळणार 24 लाखांचे संसार उपयोगी किट. जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे घरात पाणी शिरून बाधित झालेल्या जिल्ह्यातील 3,652 कुटुंबांना अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्यांचे किटचे वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले. तसेच महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या व माहितीच्या आधारे 71 गावातील पूरबाधित कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे. कर्जमाफी मिळूनही व्याज वसुली सुरूच. जळगाव जिल्हा बँकेची मनमानी, तर अद्याप 35,000वरून अधिक शेतकरी लाभांपासून वंचित. अकोल्यामध्ये न्याय तर जळगावात अन्याय. 59 उत्पादकांनी आता करायची तरी काय? 1820 क्विंटल सोयाबीनचे पेमेंट 2 वर्षापासून रखडलेलेच. ॲपच उपलब्ध नसल्याने पीक पाहणी रखडली. शेतकऱ्यांची विमा भरपाई व पेरा नोंदणीसाठी फिरफिर. मुदत वाढवूनही खरीप हंगामाच्या पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून 6 वर्षाची सर्वात नीचांकी संख्या, तर गेल्या वर्षाच्या तुलनेत 1.5 लाखांनी संख्या घटली. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना मंजुरी मिळणार असून आवास योजनेची यादी 15 ऑगस्टला ग्रामसभेत मांडावी लागणार. नाशिक येथील कुंभमेळाव्यातील 70% खर्च रस्ते आणि महामार्गाचे जाळे विणण्यासाठी. नियोजन आराखडा शाश्वत विकास घडवणार असून पायाभूत सुविधांसाठी 11% तरतूद. पुरण खोऱ्यातील शेतात अजूनही पावसाचे पाणी असून पिकांचे पंचनामे कधी होणार? शेतकऱ्यांचा प्रश्न. तर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून धरणसाठा 100% उमरठ्यावरती. गगनबावड्यात 18 मिमी पाऊस झाला असून जिल्ह्यात 24 तासात सरासरी 13 मिमी पावसाची नोंद. तर धामणी धरणामध्ये 34% पाणीसाठा. जिल्हा परिषदेची मुलं रमले भात लागवणीत. पांगारे शाळेचा भात लागवण उपक्रम उत्साहामध्ये साजरा. बाजार सांगवी आणि गंगापूर परिसरात पावसाची दमदार हजेरी, तर शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. नुकसान जास्त मात्र भरपाई कमी. यंदा 34% शेतीलाच पीक विमा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली असून जिल्ह्यात विम्यांसाठी 4 लाख अर्ज. 5 महिन्यात 194 बियाणे नमुने अपात्र झाले असून कारवाईसाठी कागदी घोडे. तर शासनाच्या महाबीज प्रयोगशाळेच्या अहवालातून माहिती उघड झाली असून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच. जाफराबादची हिरवी मिरची चांगल्याच दर्जाची असून देश विदेशातील बाजारात होत आहे डिमांड. जाफराबाद बाजारपेठेत शेतकऱ्यांना मिरचीसाठी 3,500 रुपयांचा भाव, तर खर्चांचा ताळमेळ बसेना. ऐन पावसाळ्यामध्ये विहिरी आणि तलावांनी गाठला तळ, तर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचे सावट. मंठा तालुक्यामध्ये यंदा पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी अपेक्षित पाऊस पडेना, तर शेतकऱ्यांना प्रतीक्षा. पावसाची दांडी, तर शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे. हस्तपोखरीत पावसाच्या अभावामुळे बळीराजा चिंतेमध्ये. गतवर्षी तुंबड तर यंदा कोरडे. मांजरा प्रकल्पात अवघा 13% पाणीसाठा असून पावसाच्या तुटीमुळे टंचाईचे सावट. तर अर्धा पावसाळा संपला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा असून सर्वच धरणे तडाला गेल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर. अहमदपूर तालुक्यात 12 तलाव कोरडे असून शेतकऱ्यांची चिंता वाढली. तर 3 महिने उलटले तरी पावसाची हुलकावणी असून 28 प्रकल्पांपैकी 16 तलावातही जेमतेम पाणीसाठा. पीक विमा योजनेसाठी 15,000 शेतकरी यांना 13,000 हेक्टर क्षेत्र वाढले. धाराशिव जिल्ह्यामध्ये 10 ऑगस्टच्या मुदतीत तब्बल 4 लाख हेक्टरवरून अधिक क्षेत्र शेतकऱ्यांनी केले सुरक्षित. जलयुक्त शिवार अभियानाने शेतीला नवा आधार मिळाला असून धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पात 3,900 घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा होणार. उत्पन्न जास्त असूनही घेतात रेशन. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो लाभार्थी तडावरती असून बोगस लाभार्थ्यांच्या शोधण्यासाठी मिशन सुधार अभियान. तर 1 लाखांवर कार्ड संशयाच्या भोवऱ्यात. धान मका उत्पादकांना दिलासा मिळाला असून 215 कोटी रुपयांचे चुकारे प्राप्त. गोंदिया जिल्ह्यातील 43,000 शेतकरी होते प्रतीक्षेमध्ये, तर चुकारे खात्यावर वळते करण्यास सुरुवात. मेघांनी दिली हुलकावणी. पिकांना संजीवनीची गरज असून पाऊस लांबल्याने बळीराजा धास्तावला. तर सोयाबीन, कापूस, तुरीला आता पावसाची नित्यांत गरज असून शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे. 3,700 खातेदारांचा नवीन कर्जाचा मार्ग मोकळा झाला असून ई-केवायसी झाली. आर्णी तालुक्यात शेतकरी सन्मान योजनेत 30 कोटी मिळाले. मंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याला 10 किलोसाठी तब्बल 351 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला असून बाजारभावात सुधारणा झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. एमपीएससीच्या 5,707 जागा, तर अर्ज आले 11 लाखांवरून अधिक. गट क संयुक्त पूर्व परीक्षेत एका जागेसाठी सरासरी 193 उमेदवारी अर्ज. ऐन भात लागवणीच्या हंगामात युरिया तुटवडा असून खारेपाटा विभागातील कृषी केंद्रावर खतांचा पुरवठा झालेला नाही. अशाच नवीन अपडेट, शेतीविषयक माहिती, ताज्या बातम्या आणि रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.